हॅलो एव्हरीवन. मी मिसेस पल्लवी निकटे आणि आजचा आपला टॉपिक आहे सेल्फ लव, आत्मप्रेम, स्वतःवर प्रेम करणे. स्वतःवर प्रेम करणे म्हणजे केवळ टापटीप राहणे, चांगला मेकअप करणे, स्वतःची चांगली तयारी करणे, चांगले कपडे घालणे, चांगली हेअरस्टाईल करणे. हे सगळं जर तुम्ही स्वतःच्या आनंदासाठी करत असाल तर ते सेल्फ लव्ह आहे. परंतु ते जर इतरांना खुश करण्यासाठी तुम्ही करत असाल तर ते सेल्फ लव्ह नाही. आणि सेल्फ लव्ह हे इतकं मर्यादित नाही आहे. सेल्फ लव्ह म्हणजे नेमकं काय? तर स्वतःचा आदर करणे, स्वतःची काळजी घेणे, स्वतःला समजावून घेणे, स्वतःला माफ करणे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला आपण जसे आहोत तसा स्वतःचा स्वीकार करणे, स्वतःवर विश्वास ठेवणे. हे म्हणजे सेल्फ लव्ह आहे. आता याच्यामध्ये ना एक महत्त्वाचं म्हणजे आहे सेल्फ इमेज. आपण जसे आहोत तसं आपल्याला स्वतःचा स्वीकार करायचा आहे. तक्रार करायची नाही आहे की माझी हाईट कमी आहे किंवा माझा रंग सावळा आहे, माझे केस चांगले नाही आहेत. अशा प्रकारची तक्रार नाही करायची आहे. त्यामुळे काय होईल की आपलं जे सेल्फ लव्ह आहे, आपण जे स्वतःवर प्रेम करतोय ते खूप प्रमाणात कमी होऊन जाईल. आणि जर आपल्याला आनंदी राहायचं असेल तर या गोष्टींची तक्रार करायची नाही. निसर्गाने आपल्याला जे दिलं आहे त्याचा स्वीकार करायचा आहे आणि आनंदी राहायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपण जर समजा नकळत काही चुका केल्या असतील तर त्याला आपल्याला स्वतःला माफ करायचं आहे. का बरं माफ करायचं आहे? कारण जर आपण त्या चुकांना नेहमी आठवण करत असू तर काय होईल, आपण पुन्हा तक्रार करू. आपल्या मनामध्ये स्वतःबद्दलच तिरस्कार राहील, राग राहील आणि जिथे राग असेल तिथे प्रेम असू शकत नाही. आणि आपल्याला तर सेल्फ लव्ह करायचं आहे. त्याच्यामुळे हा राग, हा तिरस्कार स्वतःबद्दलचा, स्वतः केलेल्या चुकांबद्दलचा तो काढून टाकायचा आहे आणि स्वतःला माफ करायचं आहे. यामध्ये सेल्फ टॉक म्हणजे स्वतःशी संवाद साधणं हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. दिवसभरामध्ये आपण इतरांची इतकी बडबड करत असतो, परंतु स्वतःसोबत मात्र आपण एकही वाक्य बोलत नाही. त्यामुळे स्वतःसोबत बोलायचं आहे, स्वतःशी संवाद साधायचा आहे, स्वतःशी मैत्री करायची आहे. त्यामुळे काय होईल की आपल्या मनामध्ये जे पण काही सुरू आहे त्याला एक प्रकारची क्लॅरिटी येईल. नेमकं आपल्याला करायचं काय आहे? आपल्या आयडियाज त्याच्यामुळे क्लिअर होतील. त्यामुळे सेल्फ टॉक हे खूप जास्त महत्त्वाचं आहे. सेल्फ लव्ह केल्यामुळे आणखीन काय होईल, तर आपल्या मनामध्ये जर डिप्रेशन असेल एखाद्या गोष्टीचं, ते राहणार नाही. कारण सेल्फ लव्हमध्ये आपण स्वतःवर प्रेम करतोय, आपण स्वतःची काळजी घेतोय. त्यामुळे हे काहीही मनामध्ये राहणार नाही. एक मूव्ही आहे जब वी मेट नावाची. त्याच्यामध्ये करीना कपूरचे खूप सुंदर वाक्य आहे की मैं मेरी फेवरेट हूँ. म्हणजे काय, तर मी स्वतःवर खूप जास्त प्रेम करते. म्हणजे जगाने माझ्यावर प्रेम करो न करो मला काही फरक नाही पडत. मी स्वतःवर मात्र खूप प्रेम करते. मैं मेरी फेवरेट हूँ. खूप डीप मिनिंग आहे याचा आणि असंच आपल्याला सुद्धा करायचं आहे. पहा ना, आपण जेव्हा एखाद्या मंदिरात, मस्जिदमध्ये, विहारामध्ये, चर्चमध्ये, गुरुद्वारा कुठे जगाच्या पाठीवर कुठेही गेलो आणि जेव्हा आपण आपल्या देवासमोर उभं असतो ना, तेव्हा आपले डोळे आपोआप बंद होतात. का बरं बंद होतात? कोणी सांगतं का आपल्याला की डोळे बंद करा म्हणून? आपण आपोआपच आपले डोळे बंद होतात. कारण तो जो समोरचा आपला जो कोणी देव असेल, तो आपल्याला म्हणतो की तू बाहेरच्या जगामध्ये नको बघूस. तू स्वतःच्या आतमध्ये तुझ्या अंतर्मनामध्ये काय सुरू आहे ते बघ डोळे बंद करून. स्वतःच्या मनात काय सुरू आहे ते बघ डोळे बंद करून. हाच संदेश आपल्याला तिथे मिळत असतो. आणि आपल्याला सुद्धा असंच राहायचं आहे. मैं मेरी फेवरेट हूँ या प्रकारेच राहायचं आहे. एक काम करूया, हा व्हिडिओ संपल्यानंतर जर तुम्हाला वेळ असेल, थोडा वेळ जरी असला तरी एक स्वतःला घट्ट मिठी मारा. ठीक आहे? काही सेकंद शांत राहा, डोळे बंद करा आणि बघा तुम्हाला काय फील होते. तुमच्या मनामध्ये कोणत्या भावना निर्माण होतात. कदाचित तुम्हाला पागलपणा वाटेल, मूर्खपणा वाटेल, हसायला येईल. होऊ शकते डोळ्यात पाणी सुद्धा येईल. त्यामुळे ही एक ॲक्टिव्हिटी आज करून पहा. आणि स्वतःला मिठी मारताना ना स्वतःला म्हणा की मी स्वतःवर खूप प्रेम करते. मी स्वतःची खूप काळजी घेते. मी स्वतःचा खूप आदर करते. आणि असं झाल्यानंतर काही सेकंद शांत राहिल्यानंतर तुम्हाला काय वाटते आहे?
हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. नक्की करून पहा. ठीक आहे, तर आजचा मेसेज हाच होता. भेटूया पुढल्या मेसेजमध्ये. तोपर्यंत बाय एव्हरीवन. एन्जॉय युअर डे विथ ॲटिट्यूड ऑफ ग्रॅटिट्यूड. थँक यू व्हेरी मच.